नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये। डाळ तर आपण सगळेच बनवतो, पण अगदी कमी मेहनत, कमी साहित्य आणि चव मात्र दुप्पट अशी डाळ तुम्ही कधी ट्राय केली आहे का? आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक अशी सोपी आणि झटपट पद्धत, ज्यामुळे रोजची साधी डाळसुद्धा सगळ्यांच्या आवडीची बनेल। घरात उपलब्ध साहित्य असलेल्या मोजक्या साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। तर चला वेळ न घालवता सुरू करूया आजची स्वादिष्ट आणि चवदार डाळ रेसिपी। तर व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा। चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। आता इथे अर्धा तासापूर्वी मी 1 वाटी चण्याची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ भिजत घातली आहे। तुम्ही याऐवजी तुरीची डाळसुद्धा घेऊ शकता किंवा सर्व मिक्स डाळीसुद्धा घेऊ शकता, पण इथे आज मी तुरीची डाळ न बनवता चण्याची आणि मुगाची मिक्स डाळ बनवणार आहे। तर मी 1 वाटी चण्याची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ भिजत घातली अर्धा तास अगोदर, आणि अर्धा तासानंतर मी तर गॅसवर कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये मी 1 पळी तेल टाकून घेतलं, त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी आणि जिरे टाकून घेतले। मोहरी जिरे छान तडतडल्यानंतर त्यात अर्धा टीस्पून हिंग टाकून घेतला। हे सर्व छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा। आता खूप साधी, सोपी, सिंपल अशी डाळ बनणार आहे। आता इथे कढीपत्ता तडतडल्यानंतर याच्यात आपल्याला कांदा आणि टोमॅटो टाकून घ्यायचं। त्याआधी 3 ते 4 मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, मधून कट करून घेतलेल्या आहेत आणि टाकलेल्या आहेत। आता इथे 2-3 कांदे कापले, मोठेच कापलेत उभे, आणि 2-3 टोमॅटो टाकलेले आहेत। तर हे मी कांदा आणि टोमॅटो मोठेच कापून घेतलेत। आता हे टाकल्यानंतर छान असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं। त्यानंतर इथं अर्धा टीस्पून हळद टाकून घ्यायची, पाव टीस्पून लाल मिरची पावडर, आणि पाव टीस्पून धने जिरा पावडर, आणि थोडासा काळा मसाला। आता ही डाळ ना मी जास्त तिखट बनवणार नाही आहे, म्हणून मी इथे थोडेच मसाले टाकलेले आहेत। तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे मसाले टाकून घ्यायचे। आता हे सर्व टाकल्यानंतर इथं छान असं मिक्स करायचं, म्हणजे छान फ्राय करून घ्यायचे सर्व मसाले। पाहिजे तर तुम्ही आधी ना कांदा, टोमॅटो आणि डाळ टाकून शिजून घेऊ शकता, आणि लास्टला बाकीची फोडणी देऊ शकता, पण आपल्याला कमी मेहनत आणि चव दुप्पट करायची आहे डाळीची, त्यामुळे मी ते पहिलेच फोडणी देऊन डायरेक्ट डाळ शिजून घेणार आहे। तर इथे हे सगळा मसाला तळल्यानंतर याच्यामध्ये लगेच आपल्याला डाळ टाकून घ्यायची। डाळ टाकून छान मिक्स करायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, आणि इथे 1.5 वाटी डाळ आहे, तर 2 ग्लास मी पाणी टाकणार आहे। 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकायचं। डाळ किती पातळ पाहिजे त्यानुसार आपल्याला पाणी टाकून घ्यायचं। इथे चवीनुसार मीठ टाकलं। आता याला मिक्स करून घ्यायचं। आता इथे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं। पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये ना लाल सुक्या मिरच्याची फोडणी देऊ शकता, म्हणजे फोडणी देताना त्या टाकू शकता। तर इथे मी 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकून घेते। नक्की अशा प्रकारे एकदा ट्राय करून बघा। खूप सोपी पद्धत आहे आणि चव मात्र दुप्पट आहे। आता इथे 2 ते 2.5 ग्लास मी पाणी टाकलं, मिक्स केलं। आता कुकरचं झाकण लावायचं आणि 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायचा। आता चण्याची डाळ असल्यामुळे ना थोडे आपल्याला जास्त शिट्ट्या करायच्या आहेत। मुगाची डाळ तर शिजते, पण चण्याची डाळ शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे आपल्याला 5 ते 6 किंवा 7 शिट्ट्यात होऊन जाते। आता 6-7 शिट्ट्यानंतर कुकर मी थोडं थंड केलं आणि झाकण उघडलं। बघू शकता खूप छान सुगंध सुटलेला आहे। आता ही डाळ तुम्ही भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता। आता तुम्हाला जर याच्यावरती पण तडका द्यायचा असेल तर तुम्ही वरतून पण तडका देऊ शकता, पण आता आपण आधीच तडका दिलेला आहे, आता याला तडका देण्याची गरज नाही आहे। जर मी तर याच्यात लसूण टाकलाच नाही, तुम्हाला जर लसूण पण टाकायचा असेल तर तडक्यामध्येच तुम्ही लसूणसुद्धा टाकू शकता। तर ही डाळ रेडी झालेली आहे। आता गरम भातासोबत गरम डाळ। तर अशा प्रकारे कमी मेहनत आणि चव दुप्पट ही डाळ रेडी झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा। चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। बाय, जय महाराष्ट्र।